मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. मेंबरसाठी असलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून एका स्थळाची माहिती तुम्हाला देणार आहोत आणि त्या स्थळासोबत डायरेक्ट संपर्क, जर कोणी त्या स्थळाची जबाबदारी स्वीकारायला तयार असाल तर त्याबाबतची माहिती, थेट संपर्क आणि मोफत मध्यस्थी या सगळ्या बाबतची प्रक्रिया पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. 2-3 दिवसापूर्वी आम्हाला एक फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर तो मुलीचा फोन होता. अंदाजे वय तिचं 25 ते 30च्या दरम्यान असावं, म्हणजे 30 वर्षापर्यंत असावं. वयाची आम्ही विचारणा केली नाही आणि तिनं सांगितलं की तुम्ही लग्न वगैरे जुळवता. आणि विशेष म्हणजे तिच्या आई वडिलांनी फोन करणं आम्हाला अपेक्षित होतं, मात्र त्या मुलीने स्वतः फोन केला आणि तिनं तिची जी काही स्टोरी आम्हाला सांगितली, तर त्या स्टोरीवरून आपण तिच्या लग्नासाठी कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे हे आमच्या मनामध्ये आलं. आणि हे फक्त जे काही आहे निवेदन, तर हे फक्त मेंबरसाठीच आहे. तुम्ही जर आतापर्यंत हा मेंबरचं सबस्क्रिप्शन घेतलं नसेल तर मेंबर म्हणून जॉईन व्हा. कारण ज्यावेळेस आमचे व्हिडिओ पब्लिश होतात किंवा पब्लिक होतात, तर त्यावेळेस मेंबरसाठीच्या ज्या काही लिंक्स असतात तर त्या डिसेबल होतात, नाहीशा होतात. या गोपनीयतेच्या कारणामुळं, सुरक्षेच्या कारणामुळं या गोष्टी सगळ्या हाईड होतात. तर असो, त्या स्थळ दिसायला सर्वसाधारण आहे आणि एक 4-5 वर्षाचा मुलगा सुद्धा त्या स्थळाच्या पदरात आहे. तिने जी काही अपडेट आम्हाला फोन कॉलद्वारे सांगितली, तर ते स्थळाचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर ते जे काही जावई बापू आहेत, तर सर्वसाधारण एक कॉमन कुटुंब आधीच कधी-मधी घेत असतील, मात्र 3-4 महिन्यामध्ये ते जास्त प्यायला शिकले. मग अशातच कुठेतरी एक अपत्य जन्माला आलं आणि अपत्य जन्माला आल्याच्या नंतर मग 2-3 वर्षाच्या नंतर ते जे काही जावई बापू येतं, तर मग ते घरातला इकाटिका करू लागले. त्यांचं पिण्याचं प्रमाण वाढलं आणि पिण्याचं प्रमाण वाढलेलं असताना मग ते घरातून गायब झाले. तर 8-8 दिवस मग यायचे नाही आणि अशा स्थितीमध्ये मग या बाईला लेकरू पदरात घेऊन संसाराचा गाडा हाकणं खूप कठीण असतं. कारण तुमच्या आमच्या आजूबाजूला अनेक अशा गोष्टी घडत आहेत. आपल्या शेजारी पाजारी सुद्धा अशी असंख्य कुटुंब आहेत की जी व्यसनाच्या अधीन झालेली आहेत. हे व्यसनाचे अधीन करण्यासाठी इथली सिस्टम जी आहे, व्यवस्था आहे, ती त्याला जबाबदार आहे. थोड्याफार फरकानं तुम्ही आम्ही कुठेतरी त्याला कारणीभूत आहोत. तर असो, तो वेगळा विषय आहे. आणि मग तिला जे काही लग्न करायचं, तर तिचं जे काही म्हणणं आहे, तर मला लग्नाची तशी काही हे नाहीये. परंतु आई वडील आता थकलेले आहेत. भाऊ भावजया ती आहेत, ते वेगळं राहतात. आई वडिलात ती राहते आणि मग अशा वेळेस या एकटीच्या मजुरीवर काय होणार, या मुलाचं भविष्याचं काय असणार, याची चिंता तिला आहे. आणि मग तिला जर कोणीतरी आधार देणारा जर असेल, स्वीकारणारा असेल मुलासह, तर अशा स्थळासोबत त्याचं जर लग्नाचा योग आला, तर त्यांना कुठली जातीची अट नाही, हे नाही. आई वडील हे वयस्कर असल्यामुळं तीच त्या घराचा, कुटुंबाचा कारभार पाहते आहे. तर असं जर कोणी असेल, तर त्यांच्यापर्यंत आम्ही तिचा, त्या मुलीचा फोटो आणि सगळी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मात्र तिच्याविषयी, तिच्या भविष्याच्या सुरक्षेची हमी देणारं कोणीतरी असावं, एक माणूस म्हणून माणुसकीच्या हिशोबानं. तिच्यासोबत संपर्क कसा करायचा याबाबतची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून करू शकता. त्याच्यानंतर हा व्हिडिओ पब्लिक झाल्याच्या नंतर ही लिंक आपोआप गोपनीयतेच्या आणि सुरक्षेच्या कारणास्तव हाईड केली जाते. कारण बऱ्याचदा असंही होतं की 6 महिन्याने एखादा व्हिडिओ पाहतो, त्या मुलीचं लग्नही झाले असतं कदाचित, आणि तरीही ते फोन कॉल वगैरे येतच राहतात. तर असो, अजूनही मेंबर झाले नसाल तर मेंबर साठी खाली जॉईनच्या बटनवर क्लिक करा. धन्यवाद.